आकर्षण कुठलंही वाईटच. जर चांगल्या गोष्टीचं आकर्षण असेल तर मात्र काही प्रॉब्लेम नाही. पण जर वाईट गोष्टींचं तुम्हाला आकर्षण वाटत असेल तर ते मात्र खूप चुकीचं आहे. अलीकडे अनेक गोष्टीमध्ये परस्त्री किंवा परपुरुषाचं आकर्षण दिसून येतं. हे आकर्षण एक असं कर्ज आहे ज्याची परतफेड आपल्या आयुष्यात सगळ्यात मौल्यवान म्हणजे संपत्ती, कौटुंबिक विश्वास हे सगळं विकूनच करावं लागतं. सोन्याच्या शुद्धतेत जशी खोट्या मोत्याला कोणतीहीच जागा नसते, तशीच पवित्र आणि निष्ठावान नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीशी संबंध जोडण्याची जर तुम्ही इच्छा निर्माण केली तर तुमचं आयुष्य हे फक्त आणि फक्त नरकच बनतं. तुमच्या घरातली शांतता आणि सुख हे तुमची खरी संपत्ती आणि तुमचं खरं आयुष्य आहे. आणि ही जी धुरी आहे तुमची पत्नी किंवा तुमचे पतीच असतात, हे लक्षात ठेवा. आपल्या घरात आपल्या जिवंत सन्मानाकडे दुर्लक्ष करून बाहेर जे वासनेची पूर्ती करणारे लोक असतात त्याकडं नेहमी दुर्लक्षच करायला पाहिजे. कारण ते स्वतःच्या पतनाचा मार्ग स्वतःच तयार करत असतात. आणि म्हणून लक्षात ठेवायला हवं की बाहेर घाण खाल्ल्याने कधीच पोट भरत नाही. फक्त शरीर तृप्त होत असेलही कदाचित, पण मन घाण होतं. आणि आपला जो स्वतःचा पार्टनर असतो त्याच्यात काही कमतरता असतीलही, पण त्या कमतरता स्वीकारूनच आपण सगळं आयुष्य घालवलं पाहिजे. जशा कमतरता असतात तसेच चांगले गुणही त्या पार्टनरमध्ये नक्कीच असतात. तेच फक्त पाहिले पाहिजेत. कारण जीवनाची खरी ताकद आणि समाधान ही एकाच व्यक्तीशी निष्ठा ठेवण्यामध्ये असते. कारण मर्यादा जर तुटल्या तर जगात फक्त आणि फक्त एकटेपणा राहतो आणि पश्चात्तापच उरतो. तर बाहेरचं आकर्षण, परक्या व्यक्तींचं आकर्षण, परक्या गोष्टींचं आकर्षण हे शेवटी तुमचं विनाशच करतं. तुम्हाला काय वाटतं? हे खरं आहे की खोटं? मला नक्की कमेंटमध्ये कळवा.